महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। देशभरात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेट आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झालाय। अशातच बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होण्याचीही शक्यता आहे। संभाव्य चक्रीवादळाचं नाव शक्ती असं असेल। 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं 16 मे पर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 13 आणि 14 मे दरम्यान गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, पुडुचेरी, केराला, रायलसीमा, आंध्र प्रदेशातील किनारी भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।